नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला. मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितले की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या. त्यांनी मला ते म्हणजे 3 टाइम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या. डायरेक्ट व्हिडिओ केला, व्हायरल केला. मराठी चित्रपट सैराटमधील सल्ल्या या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अरबाज शेख पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या वडिलांच्या उपचारादरम्यान सोलापुरातील नोबल हॉस्पिटलमध्ये आलेल्या अनुभवाबाबत त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेत संबंधित मेडिकल दुकानाची तपासणी केली आणि गंभीर त्रुटी आढळल्यानंतर औषध विक्री बंद करण्याची कारवाई केली. संलग्न मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर एफडीएने तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान संबंधित मेडिकलमध्ये नियमांचे उल्लंघन आणि काही गंभीर त्रुटी आढळल्याचे समोर आल्यानंतर मेडिकल दुकानावरील औषध विक्री तात्पुरती बंद करण्यात आली. कारवाईनंतर अरबाज शेखने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की या प्रकरणी केलेल्या व्हिडिओनंतर त्याला मोठ्या प्रमाणात फोन आणि संदेश येत होते, त्यामुळे त्याने तो व्हिडिओ हटवला. सध्या आपल्या वडिलांची प्रकृती हीच सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचे सांगत प्रशासनाने कारवाई केल्यामुळे आता हा विषय आपल्यासाठी संपला असल्याचे त्याने स्पष्ट केले. कठीण काळात साथ देणाऱ्या सर्वांचे त्याने आभारही मानले. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासात नोबल हॉस्पिटलची संलग्न फातिमा फार्मा या मेडिकलमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचे समोर आले. रुग्णांना बाहेरून औषधे न घेता संबंधित मेडिकलमधूनच औषधे घेण्यास सांगितले जात असल्याचा आरोपही तपासादरम्यान समोर आला. या पार्श्वभूमीवर एफडीएने संबंधित मेडिकलमधील औषध विक्री थांबवण्याचे आदेश दिले. आता जी आपल्याकडे अन्न औषध प्रशासनामध्ये जी माहिती प्राप्त झाली आणि त्याच्यानुसार आपण तात्काळ या ठिकाणी नोबल हॉस्पिटलमधील या मेडिकल स्टोअरला मी व्हिजिट केलेलं आहे. त्याच्यामध्ये औषध याच मेडिकलमधून घेतलं पाहिजे या प्रकारचा किंवा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून घेऊ शकतात अशा प्रकारचा या ठिकाणी फलक प्रदर्शित केलेला नाहीये. हे मान्य आयुक्तांचं जे परिपत्रक होतं त्याचं उल्लंघन दिसून येते. त्यासोबत या ठिकाणी असं दिसून येते की आपले या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून प्रिस्क्रिप्शन डायरेक्ट या मेडिकलमधील त्यांच्या कम्प्युटरवरती डिस्प्ले होत आहेत आणि त्यानुसार हे औषधं पेशंटना फक्त या ठिकाणी औषधाचे बिल भरण्यासंदर्भात पाठवत आहेत. पेशंटला कोणत्याही पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाहीये आणि त्याच्यानुसार इथं औषध विक्री त्या संदर्भातले सर्व पुरावे मी माझ्या तपासणी अहवालात नोंद करून घेतलेले आहेत. त्या व्यतिरिक्त या मेडिकलचं मी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार सखोल तपासणी करतोय. त्याच्यामध्ये बरीच उल्लंघनं आढळून आलेली आहेत आणि त्याच्यानुसार प्रथमदर्शनी ही जी काय उल्लंघनं आढळलेली आहेत ती जन आरोग्याच्या आणि जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत घातक असल्यामुळे मी आज या दुकानाला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय. काय नेमक्या त्रुटी आढळलेल्या आहेत आणि ही नेमकी कारवाई तुमची काय असणार आहे? याच्यामध्ये माझ्या तपासणीमध्ये असं दिसून येते की यांनी एक्सपायरी जे मुदतबाह्य झालेली जी औषध आहेत ते ऍक्च्युली स्वतंत्रपणे त्यांनी ओळख चिठ्ठीसह साठवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी अशी काही औषधं त्यांनी विक्रीयोग्य औषधासमोर साठवलेली आहेत. त्याच्यानंतर जे 2 to 8 डिग्री ज्याला आपल्याला शीतपेटीमध्ये फ्रीजमध्ये साठवणं गरजेचं आहे अशा औषधं त्यांनी रॅकमध्ये सर्वसामान्य तापमानात साठवल्याचे दिसून येते. मान्य आयुक्तांच्या परिपत्रकाचं तर उल्लंघन आहेच, त्यासोबत असे काही गंभीर मुद्द्यांचं उल्लंघन दिसून येते. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती तात्काळ कारवाई करतो. एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्या व्हिडिओला अनुसरून वरिष्ठांकडून काय आदेश आलेले आहेत का? हा, तसेच वरिष्ठांकडून आदेश आज सकाळी प्राप्त झाले. त्यानुसार तात्काळ या दुकानाला तपासणीसाठी आपण व्हिजिट केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांची सखोल तपासणी करून त्या अनुषंगाने त्याच्यावरती आपण तात्काळ कारवाई करतोय. डॉक्टरांनी सर्व आरोप जे आहेत ते फेटाळून आले. ज्यांचं हे हॉस्पिटल आहे, जे मेडिकल आहे, त्यांनी सर्व आरोप फेटाळले. आता तुम्ही कारवाई करताना प्रत्यक्ष माझ्या तपासणीमध्ये बरेच काही औषधाचे जे काही नियम आहेत आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये त्याचं गंभीर उल्लंघन आढळून आलेले. त्याच्या बाबतीत जे काही कागदोपत्री पुरावे आहेत ते सुद्धा आपण घेतोया आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या कायद्यानुसार तात्काळ कारवाई करतो. कारवाई असणार आहे म्हणजे काय, किती दिवस बंद असणार आहे किंवा काय? याच्यामध्ये आपण आता प्रथमदर्शनी त्यांना इमिजिएट औषध विक्री बंद करण्याचे आदेश मी जारी करतोय आणि त्यानंतर त्यांना आपण त्या संदर्भात कारणे दाखवा नोटीस जारी करून
पुढील कारवाई केली जाईल. औषध विक्री बंद याचा अर्थ मेडिकल सील करण्यात येणार आहे का आपल्यावर? हा, मेडिसिन पूर्ण औषध विक्री बंद करण्याचे आदेश देतोय आपण आजपासून. दरम्यान नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद अली खान यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सर, तो पेशंट काल दुपारी 2 वाजता येणार आहे म्हणून मला फोन आला. मी बाहेर जाणार होतो तरी मी थांबलो आणि त्याला बघितलं आणि मला कळलं की न्यूरोचा प्रॉब्लेम आहे, मेंदूचा, आणि तिथं अटॅक आलाय. परत अटॅक म्हणल्यावर ते आता आपलं हॉस्पिटलचं नाव असतं, ते लोक म्हणले की तुम्ही करा इथं. म्हणजे ठीक आहे, पाठवा. ते आलं, त्यासाठी तासभर थांबलो, चेक केलं. तुला सांगितलं की हार्टचं नाही आहे तुला, पण आता मेंदूचं तुला उपचार इथं करायचा आहे तर हो करायचं मला. मी ते पण सांगितलं की सिरियस आहे, व्हेंटिलेटरवर खर्च. आणि ऑलरेडी मी बघितलं 8 दिवसाच्या रेकॉर्डमध्ये त्याला खूप 4 दिवसापासून खूप महागडे अँटीबायोटिक चालू होते. रोजचे मला वाटतं काहीतरी, मला माहिती नाही, 10, 20, 30,000, 40,000चे मेडिसिन रोज चालू होते. मग मला डाऊट आला ह्याची गरज आहे का. मी एक्सपर्ट आहे हार्टचा, फिजिशियनला मी रेफर केलं, बाबा ही सगळ्यांची गरज आहे का मेडिसिन बघा. न्यूरोला रेफर केलं, तुम्ही बघा पुढं काय करायचं. रिलेटिव्हला सांगितलं की काही असू दे, व्हेंटिलेटर असले की 10-20,000 रोजचे खर्च होतात हॉस्पिटलमध्ये, तुम्ही हार्टसाठी आले नाही आहे, तुम्हाला काय करायचं. तर काहीच बोललं नाही मला. ठीक आहे सर, तुम्ही करा. आणि ज्या माणसांनी पाठवलं ते रिलेटिव्ह त्यांचे होते, ते डॉक्टर आहेत. त्यांनी म्हणले माझ्या बहिणीचा धीर आहे, ते पेशंट, त्याचे वडील आहेत. मग त्यांना मला म्हणले सर जरा कन्सेशन. म्हणलं असं तुम्हाला माहित आहे, आपण सगळं करू. आता आलाय मी, आता त्याला बोलून निघालोय व्हिजिटला, मी संध्याकाळी येणार, त्याला बोलतो. मग मला फोन आला, त्यांनी ॲडव्हान्स भरत नाही आहे. मग नंतर काहीतरी भरले. मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहेत. म्हणलं ठीक आहे, मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा, जे काय. एवढंच झालेलं आहे. त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन, मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला. आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकतोय. आता त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. 40,000चं बिल झालं होतं आणि आपल्या मेडिकल मधून घेण्यासाठी कंपल्शन केलं होतं, असे देखील आरोप व्हिडिओ. आरोप करू शकते सर, कोणी कंपल्शन करत नाही. आता तुम्हाला माहिती आहे, आता पहिल्यापासूनच कंपल्शन नाही आहे, पण लिहून लावायला जे सांगितलं ते आम्हाला अधिकृत अजून काय त्याचा हे आलेलं नाही बाबा हे लावा म्हणून. आलं तर जे काय येतं लगेच आपण करतो, ते सुद्धा करायला काय हरकत नाही. कारण बाकी रेट लिस्ट वगैरे आमची आहेच, बाकी हॉस्पिटलची वगैरे. मेडिकलला जे मध्ये आलं ना, पेपरमध्ये आलं, व्हॉट्सअपमध्ये आलं की बाबा असं लिहून लावा, ते अजून कुठं आलं नाही तर आम्ही लावलेलं नाही. आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये मेडिसिन हे का असतं, एमर्जन्सीमध्ये पेशंटला घेण्यासाठी असतो. काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तर ठीक आहे. आणि बरेच गरीब पेशंट येतात, मग ते बाहेरनं आणतात, तर आम्ही सॅम्पलमधनं पेशंट ट्रीट करतो. किंवा हॉस्पिटल साईजचं जे बिल रोजचं आयसीयूच असतं. आता मी त्या माणसाला हे पण सांगितलं सर 20-20 दिवस चालणारं पेशंट आहे, तर ते शेवटी त्याला आपण असं पण करावं लागलं काही दिवस की बाबा हॉस्पिटलचे नुसतं वॉर्डच्या चार्जेसमध्ये आपण त्याला आयसीयू ठेवू सर, तुमचं रिलेटिव्ह आपण करू. हे सगळं बोलणं झालंय. पण त्या माणसाने परत माझ्याकडे येऊन त्याला काय जे काय कोण बोललं असेल, आमचे काय समजा कोण काय बोललं असेल तर त्या माणसाने माझ्याकडे यावं. मी सकाळी बोलून गेलो होतो, जे काय झालं असेल मला माहित नाही. पण ते आता त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ केला, व्हायरल केला. काही नाही, आता आजकाल कुणी करतं ना सर. काल तुम्ही बघितलं ना डोंबिवलीमध्ये काय झालं, मारहाण झाली. आता का झाली त्याचं काय आहे का, लोकांना जे हे आहे ठीक आहे. आता त्याला मी काय म्हणू शकत नाही का केलं. कारण आता मी समजू शकतो एखादा पेशंट 15-20 दिवस राहिलाय, 2-4 लाख रुपये तर भरलाय, पेशंट नीट होईना, आम्ही त्याला काही जबरदस्ती केली किंवा योजनेत बसताना बसवलं नाही, असं काय झाल्यावर आम्ही थोडंफार समजू. जो 8-10 तास 15 तास राहिलेला पेशंट आहे, काही डॉक्टरशी न बोलता डिस्चार्ज घेऊन मग व्हिडिओ व्हायरल करतो. एखादा रात्री साहेबांना 4 वाजता फोन करून सांगतो, ते सुद्धा डिस्चार्ज झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला प्रॉब्लेम झाला, जावा तिकडं. आता इंटेन्शन काय त्याचं मला माहित नाही. आपल्याकडे किती दिवस पेशंट ऍडमिट? अरे एकच दिवस सकाळी. बिलाची पूर्ण रक्कम भरलेली आहे का? हो भरलेली आहे, किती भरलेली आहे, 10,000 रुपये बिल झालं. या सगळ्यानंतर आता ड्रग इन्स्पेक्टर आपल्या मेडिकेशनची ते आता रोज चालू आहे, सगळीकडे जात आहे. ते आले त्यांचं काम ते करतील, तसं काय. म्हणजे मला असं आता कोणतरी म्हणलं तरी फोन करून बोलवलं असेल, म्हणजे सरकार बसलेली आहे, जसा व्हिडिओ आला की पळतेत का सरकार, असं नाही आहे ना साहेब. मीडिया येते कारण मीडियाला हे सगळं न्यूज द्यायचं असतं. पण सरकारी यंत्रणा मला असं वाटत नाही की चालत असेल किंवा त्यांनी फोन केला आणि येऊन बघतील, असं नाही वाटत. चालू आहे, त्याचा काही विषयच नाही. या घटनेनंतर खासगी रुग्णालयामधील औषध खरेदीची सक्ती, रुग्णांचे हक्क आणि हॉस्पिटल प्रशासनाची जबाबदारी या मुद्द्यांवर राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. एफडीएच्या कारवाईनंतर अशा प्रकारच्या प्रकरणांवर अधिक कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Now and press the bell icon. Never miss a